चला बॅटर्स पाठवून द्या मैदानामध्ये. टीम राजा भरत 11. चला सामनावीराचा पुरस्कार आपण व्यासपीठावर देऊयात. यस, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जात आहे. आणि आता आपण लगेच वळूयात पुढील मॅचच्या दिशेनं. सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झालेली आहे. मॅच क्रमांक 4 ला आपण सुरुवात करतोय आणि आता कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही करीत आहोत बदल. यापुढचा आवाज असेल अजित पवार यांचा. वेलकम बॅक. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. VPL 2026 वडपे प्रीमियर लीग 2026 चा रणसंग्राम तो आपण बघू शकतात. आणि मॅच क्रमांक राजा भरत 11 आणि दुसऱ्या बाजूने ओवी इंटरप्राइजेस या संघाच्या दरम्यान ही मॅच आपण बघू शकतात. आणि चांगली मॅच तिथे पाहायला मिळते. दोन संघाच्या माध्यमातून पाहू शकतात की VPL 2026 वडपे प्रीमियर लीग 2026 चा रणसंग्राम आपल्याला बघायला मिळतो. आणि ओवी इंटरप्राइजेस आणि त्यांच्या विपक्षामध्ये राजा भरत 11 संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे कनेक्शन नाही आहे. बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतो आहे. सुपर अफलातून खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे. वडपे प्रीमियर लीग 2026 चा रणसंग्राम आपण सध्याच्या घडीला अनुभवत आहेत. आणि चांगला खेळ तो देखील केला जातोय. हा दुसरा बॉल थोडासा बाहेर होता, आउटसाइड लेग स्टंप टाकला आणि त्याचमुळे पंचांनी या बॉलला दंडित केलंय आणि त्यांच्या माध्यमातून सिग्नल पोहोचवला आहे. इट्स अ वाईट बॉल, वाईट चेंडू येतो आणि त्याचमुळे संघाचा सरी गणेश अकाउंट ओपन होत असताना आपण बघू शकतात. संघाची टोटल आता इकडे 1 या आकड्यावरती 1 चेंडूचा खेळ तो सध्याच्या वेळी कंप्लीट झाला आणि धावसंख्या देखील 1 सिंगल या अंकावरती अंकित होतीये. पुढचा बॉल इथे समोरच्या बाजूने फटका फसलाय. कॅच कंप्लीट केली जाईल. फर्स्ट विकेट लॉस, पहिला झटका बसतोय खेळाडू बाद. भिवंडी तालुक्यातील एक मानाची आणि एक सन्मानाची स्पर्धा आपण बघू शकतात. वडपे प्रीमियर लीग 2026 चा रणसंग्राम आणि प्रिन्स मूवीज लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकतात. ही स्पर्धा आपल्याला यूट्यूबच्या वाहिनीवरती अनुभवायला देखील मिळते आहे. दोन संघ मातबर आहेत. पहिला चेंडू त्याच्यावरती डॉट बॉल आला, त्याच्यानंतर आउटसाइड लेग स्टंप होता, चेंडू वाईट आला आणि त्यानंतर विकेट आली आहे. फर्स्ट विकेट डाऊन, पहिला झटका इथे बसतो आणि त्याचमुळे गोलंदाजी करत असताना ओवी इंटरप्राइजेस संघाचे खेळाडू सध्याच्या घडीला खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत आहेत आणि त्याचमुळे इथे गोलंदाजाला यश आलंय. शुभम शेलार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतो आणि त्याचा विपक्षामध्ये खेळण्यासाठी मयूर वैर आणि संदीप भवर दाखल झाले होते आणि तिथे पहिला झटका मयूरच्या माध्यमातून लागलाय.
हो इथे पुन्हा एकदा दिशा दिली आहे. गॅपमधून बॉल काढायचा होता, बॉल डीपमध्ये चालला होता, इनफिल्डमध्ये बॉलला स्टॉप केला आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव फलकावरती वेगाने कंप्लीट झाले आणि सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला बघायला मिळते 2 आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ शुभम शेलारने सध्याच्या घडीला कंप्लीट केला आणि त्याच्यानंतर चांगली कामगिरी पहिल्या मंडळी पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून बघायला मिळते आहे. P1चं षटक आहे आणि या P1च्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी तो करतो आहे. भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती पाहू शकतात की शेलार गावाचं नाव येत्या काही दिवसांमध्ये देखील अधोरेखित करण्याचा प्रयत्न शेलार माफ करा वडपे गावाच्या माध्यमातून तो केला जाईल. यावेळी समोरच्या बाजूने चांगल्या पद्धतीचा फटका आहे. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे, ओव्हर दी लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. हा धमाकेदार पहिला ब्लास्ट, चौकार 4. चांगला फटका बघायला मिळतो आणि त्याचमुळे धावा देखील फलकावरती वाढतायत 6व्या अंकावरती. संदीप आणि यश पाटील मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. 2 बॅटरच्या माध्यमातून आता पार्टनरशिप देखील बिल्ड केली जाईल आणि दुसऱ्या बाजूने शुभम शेलारवरती आक्रमण केलंय जरूर इकडे. साल्टी फल्टी बॉडीला स्विच केलं परंतु तेवढंच प्रॉपरली कनेक्शन नव्हतं कारण गोलंदाजाने ते ओळखलं आणि त्याच्यानंतर लेन थोडी पाठी ठेवली आणि त्याच कारणामुळे बॅटर बीट होत असताना परंतु एक सिंगल धाव फलकावरती ती आपण पाहत आहेत आणि सिंगल धावेच्या मदतीने संघाची टोटल आता 7. स्कोरबोर्डला 7 धावा त्या जोडल्यात राजा भरत 11 संघाने आणि दुसऱ्या बाजूने ओवी इंटरप्राइजेस संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय ज्यांनी टॉस जिंकला आणि टॉस जिंकत असताना हा निर्णय त्यांच्या माध्यमातून स्वीकारला आहे. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. अंतिम बॉल फुल टॉस होता, गॅपमधून बॉल काढलाय, थांबणार नाहीये, निघून जाईल सरळ बॉल वाईड 6 टाकावर बॉडी लाईनच्या बाहेर, सरळ सीमारेषेच्या पलीकडे 4, चौकार. वेलकम बॅक. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 11 धावा पहिल्या षटकामध्ये फलकावरती जोडला गेलात, 1 विकेट लॉस झाली आहे. संदीप आणि यश सध्याच्या घडीला चांगली पार्टनरशिप बिल्ड करत आहेत आणि याच गतीने धावा जोडल्या तर प्रोजेक्टेड स्कोर इथे फलकावरती 44 आपल्याला बघायला मिळतो आहे. राजा भरत 11 संघ मैदानाच्या आतमध्ये तो खेळ करत असताना आपण पाहत आहे. शुभम शेलारचं पहिलं षटक कंप्लीट झालं. पहिल्या 3 चेंडूवरती त्याचं वर्चस्व होतं, विकेट देखील त्याने प्राप्त केली होती आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आक्रमण केलं. मागील 3 चेंडूवरती त्याने 9 धावा खर्च केल्यात आणि त्याचमुळे एक नेल्सन धावसंख्या फलकावरती स्कोरबोर्डला बघायला मिळते 11. भरपूर चांगलं क्रिकेट वडपे गावामध्ये देखील आहे आणि ते वडपे गावाचं क्रिकेट आजच्या या मॅचमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखवण्याचा प्रयत्न तो इथे केला जातोय. विशाल आलेत नवीन गोलंदाज. यावेळेस स्विच हिटचा फटका आहे आणि यस डेफिनेटली बॉल निघून जाईल सरळ बॅकवर्ड पॉइंट ओव्हर दी रोप सीमारेषेच्या पलीकडे. संदीपच्या पाठमधनं चौकार. सुपर्ब देणार एक्स्ट्राऑर्डिनरी बॅटिंग. पहिलाच बॉल विशालवरती आक्रमण केलं आणि त्याचमुळे संदीप बबरने चेंडूला फेकून दिले सरळ बॅकवर्ड पॉइंट ओव्हर दी रोप सीमारेषेच्या बाहेर 4 धावेकरिता. आणि पहिल्या 17मध्ये धावा तुम्हाला बनवाव्या लागेल. रात्रकालीन क्रिकेट आपल्याला बघायला मिळत आहे. प्रकाश झोतातील मॅचेस त्या आपण बघू शकतात आणि त्यासाठी प्रयत्न देखील केले जातील. जशी मॅच पुढे सरकणार, ही स्पर्धा पुढे सरकणार, तिथे गोलंदाजांना मदत डेफिनेटली मिळणार. परंतु सध्याच्या घडीला इकडे वर्चस्व गाजवत आहेत बॅटर. आकाश आलेत आय थिंक बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस हा फटका तिथे डी स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये खेळायचा होता परंतु तेवढंसं प्रॉपरली कनेक्शन नाही आहे
आणि त्याच कारणामुळे एक सिंगल धावफलकावरती जॉईंट होती आहे. सिंगल डबल त्यानंतर मोठे फटके देखील ते फेकले जात आहेत आणि त्याच कारणामुळे आता इकडे संघाची धावसंख्या फलकावरती स्कोरबोर्डला 16 आकडावरती. पहिला 2 चेंडूचा खेळ गोलंदाजाने आतापर्यंत इथे कंप्लीट केला. आकाश आहेत तिकडे आणि दुसऱ्या बाजूने संदीप बबर आणि यश पाटील 2 खेळाडू पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न देखील करत आहेत. इनफिल्डच्या आतमध्ये खेळाडू पाहू शकतात तिथे शॉर्ट मिड विकेट. त्यानंतर पाहू शकतात की खेळाडू आता पुढे आणलेत. शॉर्ट स्क्वेअर लेगला त्यांना तैनात केलं आणि त्याच्यानंतर फ्लाइंग स्लिपमध्ये खेळाडू आहेत. हे खेळाडू एक्स्ट्रा कव्हरिजनमध्ये आहेत. वायडिश लॉंग ऑनमध्ये खेळाडू आहेत. लॉंग ऑफमध्ये खेळाडू आहेत परंतु इथे फटका गॅपमधून काढला आहे आणि वॅकंड एरियाची निवड करत असताना बॉलला पाठवून दिलं आहे. एका टप्प्याच्या अगदी सीमारेषेच्या पलीकडे चौकार 4. कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. डोंगरे ब्रदर्स टीमचे कॅप्टन आपण देखील या. डोंगरे ब्रदर्स संघानं उद्घाटनीय लढत खेळली होती आणि त्यांच्यासाठी हा दुसरा सामना असणार आहे. फार महत्त्वाची मॅच असेल कारण पहिल्या मॅचमध्ये विशेष अशी कामगिरी त्यांना खरं तर करता आलेली नाही आहे. पण बघायचं या मॅचमध्ये ते बाउन्स बॅक करतील का. आणि दुसरीकडे केवल कुमार टीमला आपण बघतोय ज्यांचा हा पहिला सामना असेल. सर्वांचं पुन्हा एकदा ओमकार ग्रुप वडपे आयोजित वडपे प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये हार्दिक स्वागत. वेलकम सर. वडपे प्रीमियर लीग 2026 आणि पवनपुत्र वडपे अशा नाण्याच्या 2 बाजू आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला केवल कुमार टीमचे कॅप्टन कॉल देतील. हा सामना देखील प्रत्येकी 4 षटकांचा असेल. पवनपुत्र वडपे असा कॉल आहे अँड इट्स अ राईट कॉल. थँक्यू सो मच प्रमोदजी वडोलकर. आपल्याला विनंती करतोय आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. पहिलीच मॅच आहे आपल्या संघाची. तिसरं पर्व आहे VPLचं. कुणाच आयोजनाबद्दल काय सांगाल. आयोजन तर खूप छानच केलेलं आहे आणि गावची प्रीमियर लीग आहे तर खेळायला मजाच येणार. आपल्या टीममध्ये कुठले खेळाडू आहेत. खरं तर विशेषतः जे यंगस्टर आहेत नवोदित खेळाडू आहेत त्यांच्याकडून तुम्हाला जास्तीत जास्त अपेक्षा आहेत. मला तर पूर्ण टीम करणं अपेक्षा आहे. प्रत्येक प्लेअरने 100% द्यावं. येस. टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय आहे तुमचा. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. प्रथम गोलंदाजी करायची आहे. दुसरी मॅच आहे. पहिल्या मॅचमध्ये काय वाटतं कुठे चुका झाल्या होत्या ज्या सुधारण्याचा प्रयत्न आता या मॅचमध्ये असेल. पहिल्या मॅचमध्ये माझे ओपनिंग जी झाली ती थोडी चुकीची झाली होती आणि त्या संदर्भात सर्कलमध्ये केवळ 5 रन आल्या होत्या. त्याच्यामुळं दुसरी ओव्हरसुद्धा आमची जरा कमजोरीने गेली आणि फलंदाजी चालली नाही. आता तो प्रयत्न आम्ही करणार नाही. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. आता सामनेवाल्या संघाने फिल्डिंग घेतलेली आहे, बॅटिंग घेतलेली आहे. त्याच्यासाठी आम्हाला पण आता परिश्रम करणं आहे. करो या मरो अशी माझी स्थिती आहे. पण मुलांना सर्वांना सांगितलं आहे का 100% साथ द्या. मग आता या मॅचमध्ये संघामध्ये प्लेइंग 11मध्ये काही चेंजेस करणार आहात का. चेंजेस काहीच नाही. प्रत्येक संघामध्ये 12 ते 13 प्लेयर आहेत. एक फक्त कृष्णा मागेच्या ऐवजी आता हंसराज शेलार हा मुलगा एक खेळेल. प्रत्येकाला चान्स द्यावा. सुनील पाटील साहेबांनी पहिलेच बोलले का लहान मुलांना सुद्धा चान्स द्या जेणेकरून त्यांचा ओनर आपल्याला बघायला मिळेल. या उद्देशाने प्रत्येक पोराला माझ्या संघातून तरी प्रत्येका जेवढे आहेत त्यांना चान्स देण्याचा प्रयत्न करेन मी. आणि हेच सर्वांना पाहायचं असतं गावच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. थँक्यू सो मच. आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा असतील. तर टॉस या ठिकाणी झालेला आहे. केवल कुमार टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. काही वेळानंतर या मॅचला सुरुवात केली जाणार आहे परंतु तत्पूर्वी आपण जाऊयात चालू असलेल्या मॅचच्या दिशेनं आणि कॉमेंट्री बॉक्समधून ऐकूयात धमाल कॉमेंटेटर सुभाष धुमाळ यांचा दमदार आवाज. धन्यवाद अजय गरत. आपण सामना पाहतोय राजा भरत विपक्षी ओवी इंडोपाच्या 2 संघामध्ये लक्ष ठेवलं गेलं ते 34 धावांचं. चौतीसचं लक्ष आपण बघूया. टार्गेट इज 34. कारण पहिल्या डावामध्ये 33 धावा जे जर इथे 4 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आणि 34 धावांचं इथे मात्र लक्ष ठेवलं गेलं आहे. शेवटचे षटक जे हाताळलं गेलं होतं त्या षटकामध्ये आपण बघितलं तर 2 विकेट आणि अवघ्या 2 धावा
त्या देखील अवंताच्या रूपाने पाहायला मिळत होतं, लेग बायज आणि वाईट. तर बोलू आपण दुसऱ्या डावाकडे. गोलंदाज मयूर इथे बॅकफुटला जाऊन केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. स्कर ऑफ द विकेट पॉइंट रिझनमध्ये, शॉर्ट पॉईंट रिझनमध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. तोपर्यंत एका धावने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करताना फलंदाज पाहायला मिळतोय. आकाश ऑफ दी मार्क. आणि आतापर्यंत स्ट्रायकर इंडला आपण फलंदाज हरीश याला पाहतोय. हो, यावेळी मात्र या फाईन खेळल्या चेंडूला लॉंग लेग रिझनमध्ये चेंडू थांबणार नाही, निघून जाईल सीमा पार. धाव मिळेल 4. या डावामधील हा पहिला चौकार. हरेशच्या बॅटमधून सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार. पहिला चौकार लॉंग लेग रिझनमधून आणि त्यानंतरचा हा चौकार एक्स्ट्रा को रिझनमधून पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या पोहोचते ते 9 वर. हो हो, खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर. आणि हा चेंडू निघून जातोय सीमा पार. वाईड ऑफ लॉंग ऑनच्यावरून 2 चौकारानंतर हवाई फायर षटकार. लक्ष्य 34 लक्षाचा पाठलाग ओविन डबाचे संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ज्याप्रमाणे पाठलाग करायला हवा त्याप्रमाणे पाठलाग देखील केला जातोय. हो, फाईन खेळलेला हा चेंडू देखील आणि हा चेंडू देखील निघून जाईल सीमा पार. फाईन लेग रिझन मधून चौकार. संघाचे धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते बिनबाद जिंदाबाद 20 धावा. अतिशय मजबूत स्थितीमध्ये सध्या ओवी इंडियाचे संघ पाहायला मिळतोय. कारण इथून आपण विचार केला तर ओवी इंडियाचे संघाला अवघ्या 14 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 18 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन सध्या तरी ओवी इंडियाच्या संघासाठी सोपं झालेलं आहे. बॉलिंग ट्रॅकवर आता मात्र गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप भवर आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना. हो, फुलटाच चेंडू उडवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, फटका फसलेला शतक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा, चांगला प्रयत्न तिथे पाहायला मिळतो, मात्र झेल कॅरी करू शकला नाही. कारण दुसरा क्षेत्ररक्षक आल्यानंतर थोडासा डिस्टर्ब झेलवर गेलेला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि परिणाम सर्व आपण पाहतो या जीवदान मिळते फलंदाजाला. या जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज 2 धावा कंप्लीट करतात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ते या 22 वर.
हो केवळ चेंडूला पुश केलेला आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कोरिझनमध्ये एका धावेसाठी छोट्या बॅकवीचा वापर करताना फलंदाज पाहायला मिळतोय. एक माफक लक्ष आहे खरं तर 34 धावांचं. 34 लक्षाचा पाठला करताना इथून अवघ्या 11 धावांची आवश्यकता आहे ओव्ही इंडियाच्या संघा विजयासाठी. परंतु पाड जड आपण पाहतोय सध्या ओव्ही इंडियाच्या संघाचं. हो केवळ चेंडूला पुन्हा एकदा दिशा दिली आहे पॉईंट रिझनकडे. हलक्या हाताने एक सिंगलसाठी. सिंगलने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या पोहोचते ती 24वर. केवळ 10 धावांची आवश्यकता आहे ओव्ही इंडियाच्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 15 चेंडूचा खेळ शेष आणि 10 धावांची आवश्यकता आहे. प्रिन्स म्युझिकच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. वडपे प्रीमियर लीग स्पर्धेचे दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. हो यावेळी मात्र मिस टाईम फटका. चेंडू हवेमध्ये. उंची जास्त लांबी कमी आहे मात्र अंदाज बांधता आले नाही. 3 शतरक्षक झेलपर्यंत पोचले होते मात्र झेल धरतीला दान आणि परिणामस्वरूप 2 धावे इथे फलंदाज पूर्ण करताना. आता पण हरीश याला 2 जीवदान दिले गेलेले आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना देखील तो पाहायला मिळतोय. पावलांचा वापर करून पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी शतरक्षक चेंडू खाली आणि पुन्हा एकदा ड्रॉप. स्लॉफी वर्क आपण बघतोय. हरेश नक्कीच आपण बघतोय जणू काही नशिबाचा रुमाल घेऊनच मैदानामध्ये उतरलेला आहे. लाईक फॅक्टर देखील त्याच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय आणि जणू काही क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा माणूस आपण बघतोय झेल घेण्याचा तर नक्कीच ते प्रयत्न जणू काही करत नाहीत. केवळ 6 धावांची आवश्यकता आहे. यावेळी यॉर्कर लेनचा चेंडू हा निर्धाव चेंडू आहे आणि निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती. 2 षटकाची समाप्तीनंतर ओव्ही इंडियाच्या संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते बिनबाद 28 धावा. 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि इथून 12 चेंडूमध्ये केवळ 6 धावांची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल केवल कुमार विपक्ष डोंगरे ब्रदर्स या 2 संघामध्ये. आजच्या पहिल्या सामन्यामध्ये क्रिसा इंडियाच्या संघाने डोंगरे ब्रदर्स संघाला पराभूत केलं होतं आणि डोंगरे ब्रदर्स संघासाठी पुढील सामना महत्त्वाचा असणार आहे कारण पहिल्या सामन्यामध्ये ते पराभूत झालेत. आज दुसरा सामना मोरे इंडियाच्या संघाविरुद्ध जिंकला होता स्मिथ वडपेवाला या संघाने. तिसऱ्या सामन्यामध्ये बाजी मारली होती प्रिन्स 11 संघाने कृष्णा 11 जानी स्पोर्ट्स संघाला पराभूत करून आणि चौथा सामना ओव्ही इंटरप्राइजेस विपक्ष राजा भरत 11 या 2 संघामध्ये सध्या सुरू आहे. या सामन्यामध्ये सध्या ओव्ही इंटरप्राइजेस संघ पूर्णपणे फ्रंटफूटवर पाहायला मिळतोय. यावेळी इनफिल्डच्या वरून आणि हा चेंडू निघून जातो या कव्हर रिझनमधून सीमा पार चौकार. धावेची आवश्यकता सॉरी 2 धावांची आवश्यकता आहे आपण पाहतोय. इथे मात्र चेंडू अडवला गेलेला आहे. स्कोर इज लेवल. केवळ आता मात्र एका धावेने दूर ओव्ही इंडियाच्या संघ विजयापासून. हरीश आणि गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. हाणामारी षटक हाताळताना त्याने केवळ 1 धाव दिली होती आणि 2 विकेट देखील प्राप्त केले होते आणि फलंदाजी करताना देखील त्यांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. 21 धावांचं योगदान आतापर्यंत आपल्या संघासाठी दिलेलं आहे आणि मॅच फिनिश सामना जिंकले ओव्ही इंडियाच्या संघाने. अभिनंदन ओव्ही इंडियाचे. आणि या सामन्यातील सामना नो डाऊट ज्यांनी गोलंदाजांनी फलंदाजमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे तो अष्टपैलू तो सिद्ध करणारा ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा हरीश ठरला आहे या सामन्याचा सामनावीर.
संदीप पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हरेश यास मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत, ज्याने ऑलराऊंडर परफॉर्मन्स या सामन्यामध्ये केलेलं आहे आणि तोच ठरला या सामन्याचा सामनावीर. डोंगरे ब्रदर्स संघाने आपले क्षेत्रक्षण सजवायचं आहे. हरेश आपण या आपणास मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. संदीप पाटील साहेबांच्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी हरेशास दिली जाते हे आपण पाहू शकता. हरेशात ही अतिशय चांगली अष्टपुली कामगिरी पाहायला मिळाली आहे. कैलास हरिनारायण भोईर यांच्या स्मरणार्थ विजय हरी भोईर आणि रवींद्र हरी भोईर यांच्या माध्यमातून आकर्षक मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज स्पॉन्सर केल्या गेल्या आहेत आणि ट्रॉफी दिली गेलेली आहे. चला पुढचे दोन्ही संघ आपण मॅचला सुरुवात करायची आहे. सामना क्रमांक 5 केवल कुमार विरुद्ध डोंगरे ब्रदर्स. केवल कुमार संघ आपला पहिला सामना खेळणार आहे. दुसऱ्या बाजूला डोंगरे ब्रदर्स संघ त्यांच्यासाठी हा दुसरा सामना आहे आणि फार महत्त्वाची मॅच आहे. बाउन्स बॅक करावं लागणार आहे कारण पहिला सामना त्यांनी गमावलाय. टॉस जिंकलाय केवल कुमार संघानं प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सध्या व्यासपीठाचं दृश्य आपल्या स्क्रीनवर आहे. आमच्या सर्व उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत. सर्व क्रिकेट रसिकांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. ओमकार ग्रुप वडपे आयोजित वडपे प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा दोन्ही टीम्स. एकूण 10 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभलेले आहेत आणि 2 ग्रुप्स आपण बघतोय, ग्रुप ए आणि ग्रुप बी. ग्रुप बी चा हा सामना असेल. ग्रुप ए मध्ये स्मिथ वडपेवाले शरद वडवलकर यांचा संघ आहे. मोरिया एंटरप्राइजेस अतुलजी डोंगरे यांचा संघ, ओबी एंटरप्राइजेस आकाश पाटील यांचा संघ आहे. राजा भरत 11 अक्षय पाटील व मयूर वडोलकर यांचा संघ आहे आणि श्लोक 11 संघाचे पुरस्कर्ते आहेत मनीष पाटील. ग्रुप बी मध्ये आपण बघतोय क्रिशा एंटरप्राइजेस अक्षयजी तारे यांनी पुरस्कृत केलेला संघ. डोंगरे ब्रदर्स भूषण डोंगरे व विकास डोंगरे या डोंगरे बंधूंचा हा संघ आहे. प्रियांश 11 नंदू वडोलकर आणि रोहित डोंगरे यांचा हा संघ आहे. कृष्णा 11 जानी स्पोर्ट्स जानी सोंगाल आणि प्रतीक पाटील यांचा संघ, तसेच केवल कुमार अमोल पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. सर्व संघ मालकांचे पुन्हा एकदा विशेष आभार आयोजन समितीच्या वतीनं आम्ही व्यक्त करीत आहोत. फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती आहे डोंगरे ब्रदर्सला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, नाहीतर पेनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल.
पुन्हा एकदा विनंती करतोय डोंगरे ब्रदर्स